माता भगिनी आपल्या मुलांवरती आपण चांगले संस्कार केले पाहिजे. कारण पूर्वीचा एक काळ बघितला, पूर्वीचे मुलं बघितले तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेवराय, संत जोखोबा महाराज, संत सवता महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, संत बहिणाबाई, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आत्ताच्या काळामधले तुमच्या आमचे मुलं बघितले, तुमच्या आमच्या मुलांची नावं बघितली तर कोणत्या ठिकाणी असतात? ऐसा पुत्र देगा गुंडा. गुंडा गुंडा म्हणजे गुंड नाही बरं का, गुंड म्हणजे विभूती. ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला बिअर बार मध्ये, बरोबर ना? किंवा ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला वरातीमध्ये धुंडा. म्हणजे आपले मुलं कुठे भेटली नाही ना, या 2-3 ठिकाणी शोधायचे, भेटल्याशिवाय राहणार. मला सांगायचं काय माता माऊल्यांनो, आपल्या मुलांवरती आपण चांगले संस्कार केले पाहिजे. पूर्वीचा एक काळ होऊन गेला, पूर्वीच्या माता आपल्या पोटामध्ये गर्भ असला की त्या ठिकाणी आपल्या गर्भावरती संस्कार कसे करायच्या अगदी 1 मिनिटामध्ये सांगते. नीट आहे का? बाई पहिल्या ग मासी, बाई पहिल्या ग मासी, उभी होते मी अंगणात, उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, मी वाजवित होते टाळ, मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी, बाई तिसऱ्या ग मासी, मी हटवित होते हरी, मी आठवित होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो. असे संस्कार पूर्वीच्या माता करायच्या. पण आत्ताच्या माता कसं? वटाणा फुटाणा शेंगदाणा पुढं नाही मला घ्यायचं, त्याच्यासोबत पोरांना हे पण लागतं, हे कळलं ना? म्हणजे इतकी भयंकर आजचा काळ आहे. पण आपल्या मुलांवरती आपण चांगले संस्कार केले पाहिजे. पूर्वीचे मुलं कसे होते? पूर्वीच्या माता जात्यावरती बसायच्या, दळण दळायच्या. पण आताच्या काळामध्ये जाते वगैरे काही राहिलंय का? काय आहे का जाते? जात म्हणजे काय माहिती का? हा, त्यांचा दोष नाही तो. सास काय काय सुना म्हणतात, सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या, आणि आमच्या राजामध्ये पिठाच्या गिरणी आल्या. आपल्या राज्यामध्ये काय आलंय? जायचं दळून आणायचं, ते काम आपल्याकडे नाही, ते काम यांच्याकडेच असतं. म्हणजे पूर्वीच्या माता जात्यावरती बसायच्या, दळण दळायच्या, सुंदर प्रकारे ओव्या बोलायच्या. आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळ्याजणी? हा, बोलणार ना? पाठीमागे झोपल्या नाही ना? आपल्या गावात बचत गट नाही ना? तर एवढंच म्हणतील पाठीमागच्या आमचं नाही काही काम. असं नाही. पहिला आपला नंबर, आपण राष्ट्रपती आहेत आता, बरोबर का? का होतो आहे, म्हणून पहिला आपला नंबर, दुसरा तुमचा नंबर, बरं का? आवाज मोठा कुणाचा तो हे बघायचं आपल्याला. टाळा पाखवा जर हळू बाजू अगदी 2च मिनिटामध्ये. तयार का सगळ्याजणी? त्यांची शूटिंग काय म्हणजे म्हणतील बरं का सगळ्या. तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या, काही बोलायचं नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, कसा आवाज आला पाहिजे? हा, टाळ्या वाजवा, मोठ्याने बोला, पिटी नका, थोडी हळू वाजवा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा, टाळी वाजा पुरुष मंडळ. पाठीमाग ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. वा वा वा, टाळी. सासू आणि सासरा
ऐकला का आमचा आवाज? हा, आता तुमचा नंबर बरं का. तुम्ही काय म्हणायचं, फक्त टाळ्या वाजवायच्या बरं का. तयार ना? हा. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता ग राणी ग गोकुळच्या नारी. नका बाजू. श्रीरंग माझा वेडा ग, श्रीरंग माझा वेडा. वा, याला नाही दुसरा जोडा ग, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही यांची संगत सोडा ग. वा वा, कशाला धरले वा, आवाज नाही काही नाही असं नाही बरं का. म्हणायला लावल्याचा अर्थ काय का पूर्वीच्या माता आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करायचा, परिणाम करायचा, मुलं चांगली निपजायची. अगदी शेवटचे 2 मिनिटं घेते का जिजामातेनं छत्रपती शिवाजी राजे जन्माला घातले. ज्या वेळेला राजे या ठिकाणी आले ना, त्यावेळेला झालं तरी काय ऐका. हर हर महादेव नावाचा वारा सुटला, हर हर महादेव नावाचा वारा सुटला. मुघलांच्या कपाळावरती घामच फुटला. शोभा शोभा, तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना, मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. असं रत्न ज्या जिजामातेनं जन्माला घातलं ना, तिचे उपकार किती असतील. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, जय हो. मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य गोरवाई शिवराय जिजाई, धन्य गोरवाई शिवराय. आजा तुझे तो महाराज सारा मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाई. हरी मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. इतका गोड पुत्र ज्या जिजामातेनं जन्माला घातलं ना, त्यांना एका मुजरा पण केलाच पाहिजे बरं का. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. ज्याचं शिवाजी राजांवरती प्रेम आहे, मनामध्ये आदर आहे ना, तो दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवलं बरं का. पण ज्याचा आहे तोच लगेच नाही. आता किती सांगायचं तुम्हाला, हात वर करा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाग शिवबा जन्मला. हरी तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप वाग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाग शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप जन्मला, तो बापाचा बाप जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. आता होती माझी दाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, आता होती माझी दाऊंची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. कोरोना बांधिले स्वराज्याचे या तरुणागडाला, कोरोना बांधिले स्वराज्याचे
छत्रपती माझा झाला येतेचा राजा शिव छत्रपती माझा केला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा वाजा केला राज्याभिषेक कर्तव्य कोण मुजरा हो मी माझ्या देवाला कर्तव्य कोण मुजरा हो मी माझ्या देवाला हात वर तो बापाचा बाप आवाज कसा आला पाहिजे तुम्ही जेवले का आम्ही नाही आम्हाला दिलंच नाही अजून म्हणजे आम्ही लेट आलो आवाज कसा आला पाहिजे कळलं पाहिजे लोकांना दुसरा दिवस आहे शेजारच्या गावात आवाज गेला पाहिजे हा सगळे मर्द आहोत ना आपण मग दोन्ही हात वर करू म्हणायचं बरं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माते की घ्या खाली ते न सांगायला कमी करा आवाज कमी करा या ठिकाणी अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपले हे दुसऱ्या दिवसाची सेवा आज या ठिकाणी पार पडलेली आहे ह्याच्यामध्ये ज्यांनी गोड असा मृदुंग वाजवला खरंच सुंदर मृदुंग वाजवला आणि अगदी अप्रतिम टाळ्या वाजव त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या सुद्धा कमी पडतील खरंच सुंदर मृदुंग वाजवला महाराज तुमच्या ठिकाणी मनापासून मी आभार मानते ज्यांनी या ठिकाणी गोड असं गाण्याचं काम केलं ज्यांचा गोड आवाज आणि प्रामुख्यानं वारकरी चाली खरंच म्हटलं खरंच छान वाटलं महाराज तुमच्या मनापासून आभार तुमचं नाव आता कोणाची मला परिचित नाही पण तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी पुनश्च एकदा मनापासून आभार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता गोड साथ दिली त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार पाठीमाग माईकवरती आणि या ठिकाणी ज्या काही 2 मुली उभ्या आहेत या मुली आमच्या संस्थेमधल्या आहे माझं गाव आहे कळस सांगवी तालुका संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आमची मुलींची वारकरी संस्था सध्या 40 मुली आमच्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत पण जेवढ्या मुली आज या ठिकाणी आला गोड गायन केलं ही जी तिकडे 1 नंबरला मुलगी उभी ही आपल्याच भागातली आहे बजाज नगर ना तिचे वडील इथे आलेले आहेत खरंच या ठिकाणी आमचे श्रीराम भाऊ त्यांची ती मुलगी आणि खरंच मला वाटतं सगळ्यांचं लक्ष खरंच त्या दोघींकडेच होतं अतिशय सुंदर अशा पावल्या त्यांनी या ठिकाणी खेळल्या आणि खूप गोड खरंच या ठिकाणी अतिशय वातावरण निर्मिती या ठिकाणी त्यांच्यामुळे झाली या ठिकाणी तिघींचे मनापासून मी आभार मानते कारण ती माईकवर मुलगी उभी आहे गोड अशा प्रकारे ती मृदुंग सुद्धा वाजवते तिचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी आमचे बाकीचे टाळकरी मंडळी आपल्या सगळ्या गावातली भजनी मंडळ असेल तुमचे या ठिकाणी मनापासून आभार मानते आमची विनंकरी बाबा तुमचे मनापासून आभार कारण बाबांचं वय आता भरपूर असेल ना बाबा 85 जुनं ते मग आपण कथील का पितळ असंच बरं का बाबा तुमच्या मनापासून आभार या ठिकाणी शूटिंग करता जवळजवळ 5 कॅमेरे वेगवेगळे आहेत का म्हणजे लग्नात होते आणि दुसऱ्यांदा एवढे आज तुमचे सुद्धा सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते या ठिकाणी या कार्यक्रमाकरता माझे मिस्टर हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे ते देखील आज या ठिकाणी आलेत ते स्वतः मृदुंगाचार्य आहेत कीर्तनकार आहेत आणि ते पण 22 वर्ष आळंदीला राहत होते आणि प्रामुख्यानं कधी कधी आपण असा विचार करतो त्या कीर्तन करतात म्हणजे लोक शिकलेली नसतील असं वाटतं पण असं काही नाही ते स्वतः CA आहेत मी स्वतः इंजिनियर आहे महाराज या ठिकाणी आलेत त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार मानते या ठिकाणी आमचे श्रीराम भाऊ असतील शेजारीच असले आमच्यासोबत आलेले त्यांचेच मित्र भाऊ तुमचे मनापासून या ठिकाणी आभार कार्यक्रमाकरता या ठिकाणी माझ्या माता भगिनी पुरुषवर्ग तरुण मित्रमंडळ लहान मुलं सगळे तुम्ही या ठिकाणी आलात माझ्यापेक्षा तुम्ही वयानं ज्ञानानं सगळी मंडळी मोठी आहात महाराज मंडळी
मला कुणाचं नाव या ठिकाणी ज्ञात नाही, पण असेलच तर या ठिकाणी सगळ्यांच्या मनापासून आभार, कारण तुमचे नाव घेत नाही, कारण तुमचे नाव मला येत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. चोपदार बाबा.